मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं, त्याचा दुसऱ्याच दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय. एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ठीक आहे, हे आरक्षण तुम्हाला पाहिजे. 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS आर्थिक आणि शैक्षणिक याचं उत्तर मला काही सुजाण व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं. तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला, हे नको आहे का, हे नको आहे का? मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला. पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही. अरे बाबा, जातीच्या बाबतीत नाही आम्ही प्रश्न विचारला आहे, वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो 27% आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का, याचा एक सुजाण राज्यकर्ते म्हणून तुम्ही बोलायचं आहे. मी जातीवर उद्या काय बोलतो? आणि ओबीसी आमची जात नाही आहे, ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे 374 जातींचा. पण ते सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्यांनी. काल साहेब नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले. सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळसारखी परिस्थिती होईल असा एक सूचवाचक भूमिका घेतली. कायदा व सुव्यवस्थेवर नाशिकमध्ये पवारांना मुद्दे उपस्थित करायचे, पवारांना नाशिकमध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात? परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे? अरे, तर त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे, त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा. आणि प्रश्न राहिला कांद्याचा, आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला जोरजोर की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब 400-500 रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला. ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काय होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर. सर, झरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ, अशा पद्धतीचं ते बोलतातच. चांगली गोष्ट आहे ना. आणखी काय करायचं? या ना कोर्टात, या ना, काय करायचं या. सर, कोर्टात संदर्भात पण याचिका गेली आहे की EWSचं पण आरक्षण आहे, त्याचसोबतच SCBCचं आरक्षण आहे, त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसींना की तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात घेऊ. ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत 2-4 वर्षापासूनच की आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे पूर्णपणे काढून ठेव. एक केस आहेच त्यांची तशी. हां, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा अख्ख्या देशाचा प्रश्न आहे, देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे, देशातील 54% लोकांचा प्रश्न आहे. आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला चॅलेंज करणार? आणि मंडल आयोगाला चॅलेंज करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, 9 जजेसच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. माहीत नसतं कधी कधी लोकांना बोलतात. अभ्यासाचा प्रश्न असतो. उत्तर झालं ओके. मला आमंत्रण आलं होतं आणि